जर त्या रात्री तर जो डिसिजन मी घेतला नसता तर मी आज इथं ग्रो मोशनवरती तुमच्या सगळ्यांसोबत मी तो उभा नसतो. त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले, खूप सारे फेल्युअर्स आले. तो जो फेज होता तो फेज माझ्यासाठी खूप अवघड होता. यू आर नॉट रेडी की तुम्ही 10 लाख इन्व्हेस्ट करताय, 5 लाख इन्व्हेस्ट करताय, बट यू हॅव टू स्टार्ट. त्यावेळेस मी पहिला माझ्या आयुष्यातली जी कमाई होती ती ₹60 होती. त्या 60 रुपयांवरनं जवळजवळ 2 वर्षात आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर 10 लाखच्या वरती गेला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिगंबर संजय शिंदे, आपला कोडर. सो आय एम द फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ बायट्रिलियन कोड सॉफ्टेक सॉफ्टवेअर कंपनी पंढरपूर, जे की पंढरपूरमध्ये आपल्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये आहे. सो माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी, प्रत्येक मित्राशी आणि प्रत्येक त्या मुलाशी जो आज संघर्ष करतोय उद्या काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःसोबत त्याच्या कल्चरला, त्याच्या मित्रांना, त्याच्या घरच्यांना घडवण्यासाठी. ओके, सो स्टार्टिंग फ्रॉम माय चाइल्डहुड, माझं सगळं जे काय म्हणजे शिक्षण झालं किंवा मी पंढरपूरमध्ये जन्मलो. लहानपणी शाळेमध्ये एवढा मी फारसा हुशार नव्हतो. एक ॲव्हरेज स्टुडंटपेक्षा पण ॲव्हरेज, म्हणजे साधं मला मॅथ्स वगैरे पण जास्त जमत नव्हतं. 5वी ते 10वी माझं रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं. सो माझं फॅमिली बॅकग्राऊंड, माझी आई, माझे वडील, माझी एक मोठी सिस्टर आहे आणि मी. सो मला असं वाटतं की कुठेतरी जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेमध्ये मी पण स्वतःला तिथं मी झोकून दिलं. स्वतःमध्ये त्या क्वालिटी बिल्ड केल्या आणि मी एक साम्राज्य म्हणता येणार नाही, बट एक साम्राज्याची छोटी सुरुवात तर केली. 5वी ते 10वी शिक्षण झालं. देन नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतला. तर डिप्लोमाला ॲडमिशन घेण्याच्या टायमिंगलाच माझ्या लाईफचा टर्न पॉईंट झाला. टर्न पॉईंट कसा? सो 10वी मध्ये मला रडत खडखडत, म्हणजे थोडक्यात कोरोनाच्या टाइम पिरियडमध्ये देवाच्या कृपेने मला 84.80 मार्क पडले. माझ्या घरच्यांना ते अनएक्सेप्टेड होते. बट देन ऑल्सो 84.80 मार्कांनी मी 10वी पास झालो. त्यानंतर माझं म्हणजे दीदी होते ते 11-12 सायन्स टॉपर, 10वी टॉपर. सो त्यानं घरच्यांचं एक मत होतं की मुलांना पण सायन्सला ॲडमिशन घ्यावं. मला पहिल्यापासून कल होता माझ्या इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये. मला पहिल्यापासून क्रिएटिव्हिटी खूप आवडायची. त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे म्हणजे ज्यावेळेस मी एखादं काय बघितलं तुटलेलं वगैरे, सो मी लगेच काहीतरी घेऊन त्याला नीट करायला लागायचो. ओके, जसं तुमच्या डोक्यात आलं असेल 3 इडियट्समधला रॅन्चो, नॉट लाइक दॅट, बट म्हणजे ते क्रिएटिव्हिटी मला माझ्या स्वतःच जाणवली. त्यानंतर मग मी काय केलं, ज्यावेळेस 10वी नंतर माझे मार्क्स चांगले पडले, त्यानंतर ॲडमिशन चालू झाले. ॲडमिशन चालू व्हायच्या आधी 2-3 महिने माझ्या घरच्यांच्या म्हणण्यामुळं मला पण वाटलं की ते मोठे आहेत, त्यांना चांगलं कळतंय, तर आपण त्यांच्या मनानं जाऊया. सो मी म्हणलं की आता 11वी-12वी सायन्स करायची. मग त्याच्या ॲडमिशन चालू व्हायच्या आधी 2-3 महिने माझी प्रिपरेशन मी चालू केली. मग ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म्स असतील, नंतर दीदीच्या गाईडन्सवरती मी 2-3 चॅप्टर संपवले पण. पण त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट बिल्ड होत होता, बट कुठेतरी माझं मन क्रिएटिव्हिटीकडे, इंजिनिअरिंगकडे माझं वळत होतं. मग त्यावेळेस ज्या एका दिवशी, एका रात्री माझ्या लाईफचा पूर्ण टर्निंग पॉईंट बदलला. जर त्या रात्री तर जो डिसिजन मी घेतला नसता, तर मी आज इथं ग्रो मोशनवरती तुमच्या सगळ्यांसोबत किंवा या सगळ्या माझ्या आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांसोबत, फ्युचर विद्यार्थ्यांसोबत, माझ्या शिक्षकांसोबत, माझ्या घरच्यांसोबत मी इथं उभा नसतो. तर त्या रात्री माझ्या घरच्यांनी आणि मी जो घेतलेला डिसिजन, राईट डिसिजन, की माझ्या इंटरेस्टनुसार की मी इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आलो. आल्यानंतर मग तिथं मी डिप्लोमा केला. 3 वर्षाचा डिप्लोमा होता. डिप्लोमामध्ये खरा मी बिल्ड झालो. कसा बिल्ड झालो? सो ज्यावेळेस डिप्लोमा फर्स्ट इयरला, आमचा डिप्लोमा फर्स्ट इयर कोरोनाच्या कोविड पिरियडमुळे आमचं फर्स्ट इयर ऑनलाईन गेलं. त्याच्यातलं फर्स्ट सेमिस्टर ऑनलाईन गेलं. ज्यावेळेस ऑनलाईन लेक्चर चालू असायचे, त्यावेळेस माझं मत असं असायचं की मी ज्या गोष्टी शिकतो त्यापेक्षा ॲडिशनल आणि युनिक गोष्टी मी शिकल्या पाहिजेत. असली मजा तो सफर काय, मंजिल तो एक दिन की खुशी देते. सो दॅट इज द मेन पॉइंट, की त्या जर्नीला मी एक्सप्लोर केलं, त्या जर्नीला मी एक्सप्लेन केलं. त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले, खूप सारे फेल्युअर्स आले, खूप सारे म्हणजे अपॉर्च्युनिटीज आल्या. ओके, सो ह्याच्यावर मला एवढी गोष्ट कळाली, तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्वतःला ओळखून, तुमच्या स्वतःतल्या गोष्टीला ओळखून जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीला अचीव्ह करू शकत नाही. हा माझा पर्सनल महत्व आहे. फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये मी कॉम्प्युटर घेतला सेकंड हँड 14,000चा, जो माझ्या मामाने घेऊन दिला. माझं फायनान्शियल सपोर्ट थोडंसं कमी होतं. थोडंसं फायनान्शियल सपोर्ट मला सगळ्यात जास्त माझ्या मामाकडून मिळालं, माझ्या घरच्यांकडून मिळालं. माझा मामा असा विषय की माझ्यासाठी एक विश्वासू जर व्यक्तिमत्व असेल,
की ज्यानं माझ्यावरती काही नसताना माझ्यावरती विश्वास ठेवून मला सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार दिला, तो माझा मामा आणि माझी आई आहे. आणि ज्या माणसाने मला स्वतः स्ट्रगल करून मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही भासू दिली, ती माझी दीदी आणि माझे वडील आहेत. सो हे माझं महत्त्व आहे माझ्या घरच्यांचं. ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं. प्रत्येक लाईफमध्ये जाणीव ठेवावं. मी स्वतः जाणीव ठेवतोय. तुम्ही पण ठेवा. सो बॅक टू द पॉइंट, ज्यावेळेस मग सेकंड सेमिस्टर चालू झालं, त्यावेळेस सेकंड सेमिस्टरमध्ये सी लँग्वेज तुम्ही ऐकून असाल, जर तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये होता वगैरे किंवा जाणार असाल वगैरे. सो सी लँग्वेजमध्ये मी फर्स्ट सेमिस्टरलाच ती सी लँग्वेज कव्हर केली. मग सी लँग्वेजचं मला बऱ्यापैकी नॉलेज होतं, बेसिक सी लँग्वेज. मग त्यावेळेस सेकंड सेमिस्टरला जे शिक्षक वगैरे आम्हाला शिकवायचे डिप्लोमाला असताना, त्यांना एवढ्या गोष्टी जमत नव्हत्या. ऑब्व्हियसली थोड्या जमायच्या, थोडेसे प्रॉब्लेम हे व्हायचे. मग मला असं वाटायचं की यार, मी जर या कॉलेजला फी पे करतोय, मी जर ह्या गोष्टींमध्ये उतरतोय, सो माझं कम्प्लीट नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि मला नॉलेज मिळतंय, ऑब्व्हियसली मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरनं मी स्वतःच्या रिसोर्सेसवरनं मी ते करतोय. बट माझ्यासोबत असणारे बाकीचे मित्र-मैत्रिणींना हे माहित नाहीये ना. त्यांचाही तर लॉस होतोय. मग मी काय विचार केला, की मी जर शिकलोय, तर मी शिक्षकांना किंवा कॉलेजला बोलण्यापेक्षा मी त्या मुलांना, त्या मुलींना, फ्रेंड्सना मी शिकवू शकतोय का? सो त्यानंतर ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये पडलो, त्यावेळेस मी काय केलं, की मित्राला मी समजवू शकतोय. तो मित्र मला समजून घेईल. मग मला थोडंसं ॲडव्हान्समध्ये जाऊन काय केलं मी, की सर यायच्या आधी, तास चालू व्हायच्या आधी, लेक्चर चालू व्हायच्या आधी 5-10 मिनिटं वेळ असतो. त्यावेळेस मी ऑटोमॅटिक पुढे जाऊन उभं राहायचो. आणि मला जो पॉइंट येतोय किंवा जो पॉइंट मला माहिती क्लासमध्ये सगळ्यांना समजला नाही, तो पॉइंट मी डायरेक्ट शिकवायला चालू करायचो. बरीचशी मुलं टॉन्टिंग करायची, मुली थोडंसं असं ऑकवर्ड वाटायचं, मुलं असं चेष्टा करायची, यार काय करतोय आपल्यातलं. म्हणजे क्लासरूममध्ये असतं ते, तुम्ही एक्सप्लेन म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी वेळा एक्सप्लेन केला असेल. सो त्यावेळेस तो जो फेज होता, तो फेज माझ्यासाठी खूप अवघड होता. बट त्यावेळेस माझं एकच पॉइंट होतं, की जर मी शिकतोय, जर मी पुढे जातो, तर माझ्यासोबत माझ्या सगळ्यांना पण पुढे घेऊन जायचं. केव्हा पण ज्यावेळेस माझ्या लाईफमध्ये डाउनफॉल येईल, त्यावेळेस मला विरोध मिळेल, त्यावेळेस मला वाटतं यार मी ह्यांच्यासाठी करतोय, पण मला विरोध मिळतोय, मग काही गरज नाहीये ना. त्यावेळेस फक्त मी वाट बघायचो, की ज्यावेळेस मला डाउनफॉल येईल, त्यावेळेस मी एकच ते बघायचो. त्यांची ती कविता मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्या दिवशीपासून मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे, माझ्या सगळ्यांना सांगत आलोय, ज्यांना मी भेटतोय त्यांना. आणि आज ग्रो मोशनच्या या प्लॅटफॉर्मवरती पण मी तुम्हाला ते शेअर करतोय. सो ती कविता अशी आहे, की हिरव्या पिवळ्या ढगांकडून हिरवी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून उंकार घ्यावेत, विसरलेल्या दर्याकडून पिसळलेल्या आया घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या बेमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्याचा मजेदार अर्थ असा आहे, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जात आहात, त्यावेळेस तुमच्या सोबतचे तुमच्या पुढे येतात का नाही ते चेक करा. आता कमिंग टू द पॉइंट, ज्यावेळेस मी मग शिकवायचो, क्लासमध्ये शिकवायचो, हळूहळू विद्यार्थ्यांना वाटायचं, की यार माझ्या फ्रेंड्सना वाटायचं, की यार हा बरोबर बोलतोय. त्या सेकंड इयरमध्ये आल्यानंतर त्यांना कळालं, की आपल्याला खरंच गरज आहे दिगंबरची. म्हणजे गरज आहे म्हणण्यापेक्षा दिगंबर जो सांगतो पॉइंट आहे, तो एकदम बरोबर आहे आणि आपण ऐकून ते बघितलं पाहिजे. मग त्यावेळेस हळूहळू ते ऐकायचे. मग असा टाईम आला, की ज्यावेळेस मी लेक्चर कंटिन्यू करत जायचो आणि शिक्षक लोक काय करायचे, आल्यानंतर शिक्षक लोक यायचे, दरवाजातून बॅक साईडला जाऊन बेंचवर बसायचे. दॅट पॉइंट आय रिअलाइज दॅट आय एम ॲक्चुअली डुइंग द वेल. बिकॉज ऑफ व्हॉट? व्हेन यू वॉन्ट टू प्रूव्ह, त्यावेळेस तुम्हाला त्यासाठी झगडावं लागेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रूव्ह करायची, त्यासाठी तुम्हाला कष्ट तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. बट ती एका गोष्ट होणार नाही, एका दिवसात होणार नाही, बट एक दिवस नक्की होणार. ओके. सो त्यानंतर मग सेकंडरीमध्ये मग मी बऱ्याचशा मग टीचिंगमध्ये गोष्टी केल्या. त्यानंतर मग सेकंडरीच्या लास्टला येता ज्यावेळेस थर्ड इयर चालू झालं, त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला, की मी जे नॉलेज घेतोय, त्या नॉलेजवरती त्या नॉलेजवरती एवढं जास्त मी विद्यार्थ्यांना सांगू शकतो, बट ह्याच्या बाहेरचे पण विद्यार्थी आहेत. ह्याच्या बाहेरचे पण माझे मित्र आहेत, जे माझ्यासोबत सध्या शिकतात, माझ्या सोबतच्या एन्व्हायरमेंटमध्ये सध्या राहतात. त्यांना पण याची गरज आहे. मग त्यावेळेस मी कंपनी काढायचा विचार केला पहिल्यांदा. सो बॅक टू द पॉइंट, त्यानंतर मी कंपनी स्टार्ट केली. कंपनी स्टार्ट केल्यानंतर मी खूप जरा फायनान्शियल प्रॉब्लेम फेस केले. माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला काही गोष्टी नव्हत्या. आणि मला एकच बिझनेसचा रूल माहिती आहे, की तुम्हाला स्टार्ट करणं गरजेचं आहे. यू आर नॉट रेडी, की तुम्ही 10 लाख इन्व्हेस्ट करताय, 5 लाख इन्व्हेस्ट करताय, बट यू हॅव टू स्टार्ट. त्यावेळेस माझा जो मित्र होता, तुम्हाला सांगितलं रवी, त्याचं ग्राफिक डिझायनिंगचं खूप जास्त नॉलेज होतं. मग मी त्याच्याकडून थोडंसं ग्राफिक डिझायनिंग शिकून मी लोगो वगैरे एडिट करायला लागलो. त्यावेळेस मी पहिला माझ्या आयुष्यातली जी कमाई होती, ती ₹60 होती. जी मी एका चायनीज सेंटरचं मी एक लोगो डिझाइन केलता. आणि ज्यावेळेस मी लाईफमधला पहिला वेबसाईट तयार केली, पहिली मी जे डेव्हलपमेंट केली, पहिला लाईव्ह प्रोजेक्ट तयार केला, तो ₹2000 होता.
आज त्या प्रोजेक्टसाठी मी, माझी कंपनी आणि माझे विद्यार्थी जवळजवळ लाखमध्ये चार्ज करतात. बट सुरुवात 2 रुपयापासून झाली. म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे, की तुम्हाला फक्त सुरुवात करणं लक्षात आहे. सुरुवात करणं तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काहीच नाही. जरी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पुढच्या गोल्स क्लिअर नसतील, तुम्ही आत्ता लक्षात ठेवा, की तुम्हाला पुढच्या 2 महिन्यात काय करायचं तुम्हाला माहिती आहे. पुढच्या 2 वर्षानंतर काय करायचं तुम्हाला माहित नाहीये. बी रिलॅक्स. ह्या 2 महिन्यात तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट व्हर्जन द्या. पुढच्या 2 महिन्यात ऑटोमॅटिक ठरून जाईल. त्याच्यावरून तुमची डेस्टिनी ठरते. त्याच्यावरून तुमचं काम ठरतं. मग ज्यावेळेस मी या फेजमध्ये आलो, ज्यावेळेस माझं 12 जूनला, ह्या वर्षी 2025 12 जूनला आपल्या कंपनीचं पहिलं ऑफिस ओपनिंग झालं पंढरपूरमध्ये. माझ्या राहत्या घरीच मी त्याला ओपनिंग केलं. खूप प्रॉब्लेम्स आले माझ्या लाईफमध्ये. फायनान्शियल प्रॉब्लेम खोले. असा फायनान्शियल ह्या वर्षी माझा एक फायनान्शियल प्रॉब्लेम मी फेस केला. त्याच्यामध्ये थोडंसं माझं लोनचं थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि ज्या टायमिंगला मला लोन घ्यावं लागलं आणि थोडंसं माझं थोडं वर्क लाईफ बॅलन्स, पर्सनल लाईफ थोडीशी माझी विस्कळीत झाली. ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो फेज येतो. बट त्या फेजमध्ये मला स्वतःला एक माहिती होतं, की मी ह्या फेजमध्ये जर टिकून राहिलो तर माझा येणारा काळ सगळ्यात भारी असणार आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लाईफमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या हा फेज येणार आहे, मॅन्डेटरी आहे. तो प्रत्येकाला फेस करायचा, चांगला वाईट प्रत्येकाला फेस करायचा आहे. बट मेन गोष्ट आहे तुम्ही त्या वाईट काळामध्ये कसं टिकून राहता. माझ्या लाईफमध्ये मी कॉलेज सेक्टरमध्ये, विद्यार्थ्यांच्या सेक्टरमध्ये पण खूप प्रॉब्लेम फेस केले. बऱ्याच वेळा असं झालं, की कॉलेजमधला स्टाफ, कॉलेजमधल्या गोष्टी, काय गोष्टी मला विरोधात गेल्या. का? कारण की मी विद्यार्थ्यांना जास्त प्रोव्हाइड करून त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी बिल्ड करतोय आणि त्यांचा मॅक्सिमम टाइम माझ्याकडे येतोय, त्यांच्या करिअरकडे येतोय. आणि बाकीच्या वेळेस की त्यांचं बाकीचं जे नॉन गुडिंग गोष्टी आहेत, जे की गरजेचं नाही त्यांच्या करिअरसाठी, त्यामध्ये त्यांचं कमी लक्ष आहे. ते त्यांना पटलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केला, थोड्याशा प्रॉब्लेम झाल्या. बट माझ्यासाठी जग काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी माझे मित्र, माझे आई वडील आणि माझे विद्यार्थी ह्यांचं मत माझ्यासाठी मॅटर करतं. बाकी कोणाचंच मॅटर करत नाही. आज मित्रांनो, ज्यावेळेस मी स्टार्टिंग केली, माझी 60 रुपयाची माझी इन्कम होती स्टार्टिंगची. पहिली ज्यावेळेस मी इन्कम केली, त्या 60 रुपयामधून मी थोडं म्हणजे घरच्यांसाठी केलं, माझ्या स्वतःसाठी थोडे 10 रुपये ठेवले. तो अशी माझी स्टार्टिंग झाली. म्हणजे तुम्ही किती करता ह्याला महत्व नाही, तुम्ही काय करताय आणि त्याच्यातलं काय तुम्ही वापरताय हे महत्वाचं आहे. त्या 60 रुपयांवरनं जवळजवळ 2 वर्षात आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर 10 लाखच्या वरती गेला. 10 लाखच्या वरती. आणि ह्याच्यामध्ये माझा खूप सारा सपोर्ट माझ्या मित्रांचा, माझ्या मैत्रिणींचा, माझ्या घरच्यांचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा राहिलेला आहे. सो माझ्या जर्नीमध्ये एक पॉईंट असा राहिला, की त्याच्यामध्ये मी स्वतः आतून तुटलेलो. पण त्यासाठी त्यावेळेसमध्ये माझ्याकडे माझ्याशिवाय कोण नव्हतं. मला साथ देणारं किंवा मला सावरून घेणारं. माझे घरचे होते, बट मी त्यांना त्रास देऊ शकत नव्हतो. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा मोमेंट येतो ज्यावेळेस त्याला स्वतःसाठी स्वतः उभं राहावं लागतं. जग आहे, तुमचे घरचे आहेत, पण तुम्ही स्वतःसाठी किती उभारताय हे महत्त्वाचं राहतं. जस्ट कंपनी स्टार्ट करायची होती, त्यावेळेस मी लगेच तर स्टार्ट करू शकत नव्हतो. मला गायडन्स हवं होतं, मला सपोर्टला टीम हवी होती, मला कंपनीमध्ये रेफरन्स हवे होते. त्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो. मे 10ला माझी पहिली बॅच चालू झाली. त्याच्या आधी मी पुण्यामध्ये यायचो. पुण्यामध्ये आलो त्यावेळेस अशा रस्त्याने मी फिरायचो. त्यावेळेस पुणे माझ्यासाठी कम्प्लिटली नवीन होतं. मी माझ्या डिप्लोमाच्या लास्ट इयर झाल्यानंतर ज्यावेळेस मी लास्ट इयरमध्ये असताना ज्यावेळेस कंपनी काढली, त्याच्या आधी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये एंटर केलं मे 10ला 2024, त्याच्या आधी मी लाईफमध्ये कधी पुणे हा शब्द किंवा हा जग मी कधी बघितलं नव्हतं ना, कधी मी ते एक्सप्लोर केलं. त्या दिवशी मी एक्सप्लोर केलं. त्या दिवसापासून मी खूप सारे संघर्ष केले आणि जे मी स्वप्न बघितलं ज्यावेळेस कंपनी स्टार्ट करायच्या आधी, की मी कोडर बनेन, ते स्वप्न आज रियालिटीमध्ये कित्येक विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन बनलंय. माझी ओळख आज दिगंबर म्हणून नाही, तर कोडर किंवा कोडर दिगंबर म्हणून बनली. जी मला एवढं छान वाटतं, की त्या ओळखेला बनवण्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत, माझ्या आई वडिलांसोबत, माझ्या घरच्यांसोबत मी स्ट्रगल केलं. त्यांच्या सपोर्टमध्ये मी स्ट्रगल केलं. त्यांच्या सपोर्टमध्ये मी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि आज इथं जी मी उभारलोय ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे उभारलोय. आणि बाय ब्रिलियन्स कोर्स ऑफ टेकमध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगतो, की तुमच्यामध्ये झिरो नॉलेज असू द्या, आपण तुम्हाला 0 to ॲडव्हान्स लेवलपर्यंत घ्यायचं काम करतो. आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले नाहीत त्यांचे कमी मार्कांमुळे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, की आत्ता महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा 90% विद्यार्थ्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, की सर बीटेक आणि BCA BCS घेऊन टू द प्रोग्रामिंग. बीटेक आणि BCA BCS
ज्या विद्यार्थ्याला बीटेकला ऍडमिशन घ्यायचंय त्याला असं वाटतं की मी बीटेकला घेतलं पाहिजे, माझं करिअर स्ट्रॉंग आहे. आणि ज्या विद्यार्थ्याने बीसीबीसीला ऍडमिशन घेतलं त्याला वाटतं यार माझी डिग्री वेळेवर गेली, मला एवढं नॉलेज नाही भेटणार. बट लक्षात ठेवा, बीटेक पेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला बीसीबीसीच्या करिक्युलम मध्ये मिळणार आहे. कारण की मी असं खूप माझे विद्यार्थी बघितलेत की बीसीबीसीएस मध्ये ते आहेत ज्यांना बीटेक मध्ये ऍडमिशन नाही मिळालं इंजिनिअरिंगला, ते बीसीबीसीएस ला आलेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला नाही मिळालं, आपण म्हणजे चांगलं कॉलेज नाही भेटलं, चांगलं बीटेक नाही भेटलं, आपण अभ्यास करायला पाहिजे होता. बट बीसीबीसीएसचा सिलेबस आहे जो तुम्ही नीट चेक केला त्याच्यामध्ये जेवढ्या फ्रेमवर्क, जेवढे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ऍड आहेत तेवढे बीटेकच्या लास्ट इयर सेकंड इयर पासून तुम्हाला चालू होते. का? कारण की तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिकलवरती फोकस दिलेला आहे आणि बीटेक मध्ये प्रॅक्टिकल विथ कन्सेप्च्युअल थेरॉटिकल. बट आयटी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला यायचंय तर आयटी इंडस्ट्रीमध्ये 99% तुम्हाला कुठली गोष्ट गरजेची आहे, दॅट इज मस्ट बी द प्रॅक्टिकल. आणि आपण तेच प्रोव्हाइड करतो. आता हे प्रोव्हाइड करताना ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे, जगाचा रूल आहे की ज्यावेळेस एखादी गोष्ट चांगली होत असते त्यासोबत वाईट गोष्टही घडत असते. जर तुम्हाला एखाद्या पॉइंटमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्याला कधीच अवॉइड करू नका, त्या प्रॉब्लेमला फेस करा. कारण की मी माझ्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस केलेत. असं मला वाटायचं की मी त्या प्रॉब्लेमला अवॉइड करू द्या. अवॉइड करणं म्हणजे काय की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणं असं नाही, की अवॉइड करणं म्हणजे तुम्ही विचार करता की प्रॉब्लेम येतात तर जाऊ द्या, मी सगळं थांबवतो, असं अजिबात नाही करायचं. त्या प्रॉब्लेमला फेस करा. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचं आयुष्य नाही. ओके, सो धन्यवाद. आणि मी तुमचा कोडर दिगंबर आपली रजा घेतो. आणि जर काय माझ्याकडून तुम्हाला जास्त कमी मिळालं असेल तर त्याबद्दलही माफी मागतो. आणि तुमच्यासाठी मी कायम अवेलेबल असेल. एक विद्यार्थ्याला घडवण्यासाठी माझं आयुष्य पूर्ण समर्पित आहे, हे मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.